हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मी गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तलाठी भरतीमध्ये सलग 2 भरतीमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतले आपल्या गणित आणि बुद्धिमत्तामध्ये। आणि त्यामुळेच मी तुम्हाला ज्या पद्धती फॉलो करून पैकीच्या पैकी गुण घेतले गणित आणि बुद्धिमत्तामध्ये त्या पद्धती तुमच्यासोबत मी शेअर करण्यासाठी आलो। सो एकंदरीत पाहता फक्त आजचा व्हिडिओ बुद्धिमत्तासाठी आहे। गणिताचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे। ज्यांनी कोणी व्हिडिओ नसेल बघितला तो व्हिडिओ त्यांनी बघून घ्या माझ्या चॅनलवर जाऊन, ठीक आहे। तो व्हिडिओ कोणता आहे? गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे घ्यावे, गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स कसे घ्यावे, ठीक आहे। आणि आजचा व्हिडिओ आहे बुद्धिमत्तामध्ये आउट ऑफ मार्क्स कसे घ्यावे। ही गोष्ट मी स्वतः साध्य केली आहे, स्वतः आउट ऑफ मार्क्स घेतले आहेत। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तलाठी भरती 2019 आणि 2023 मध्ये स्वतः आउट ऑफ मार्क्स घेतलेले आहेत। स्वतः माझं तलाठी ॲज अ तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी मी स्वतः केला माझ्या त्याच गोष्टी फॉलो करून, तीच स्ट्रॅटेजी फॉलो करून मला सांगा तुम्हाला का भेटणार नाही गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण, ठीक आहे। चला, हीच गोष्ट तुम्हाला मी आज सांगत आहोत। गणिताच्या स्ट्रॅटेजी व्यतिरिक्त आजची थोडी स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे। बुद्धिमत्तेसाठी गणितापेक्षा थोडी वेगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे फॉलो करावी लागणार आहे, ठीक आहे। चला, आजचा व्हिडिओ आहे बुद्धिमत्तामध्ये आउट ऑफ मार्क्स कसे घ्यावे आणि माझा स्कोर पण तुम्हाला दिलेला आहे। तलाठी भरती 2019 मध्ये गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी 50 पैकी 50 गुण। तलाठी भरती 2023 मध्ये गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण 50 पैकी 50 गुण, ठीक आहे। याआधी माझं सिलेक्शन आतापर्यंत 3 पोस्टवर झालेलं आहे, पोस्टमन, MTS आणि ह्या दोन्ही एक्झामच्या आधी तलाठी। सर्वात आधी 2019च्या तलाठी भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं, त्याच्यानंतर पोस्टमन 2020, त्याच्यानंतर MTS आणि पोस्टमन। ओके, स्कोर बघून घ्या एकदा थोडा। स्कोर यासाठी दाखवतो मित्रांनो, याला आपण 87 आउट ऑफ 100 म्हणू शकतो, ठीक आहे। स्कोर यासाठी, आणि हां इथे पण माझा मॅथ आणि रिझनिंगचा स्कोर तुम्ही बघून घ्या। स्कोर तुम्हाला माझा यासाठी दाखवतो जेणेकरून ज्या गोष्टी मी साध्य केल्या आहेत त्याच गोष्टीचा तुम्हाला इथे लाभ होईल, ठीक आहे। बघा, आणि हां ज्यांना कुणाला माझ्या या स्ट्रॅटेजीचा माझ्या गणिताच्या ट्रिक्सचा, बुद्धिमत्ताच्या ट्रिक्सचा ज्यांना कुणाला फायदा करून घ्यायचा असेल, ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायची असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन, मराठी ॲस्पिरंट या ॲपवर जाऊन माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकू शकता, ठीक आहे। मॅथची बॅच आपली कंप्लीट झालेली आहे। रिझनिंगची या 1.5 महिन्यामध्ये कंप्लीट होऊन जाईल, ठीक आहे। अर्धी कंप्लीट झाली मॅथ, रिझनिंगची अर्धी बाकी आहे, ते 1.5 महिन्यामध्ये कंप्लीट होऊन जाईल, ओके। बघा, आता तुम्हाला मी सांगत आहो नेहमी की माझी बॅच का लावा, कारण की मी त्या गोष्टी स्वतः केल्या, स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले आहे। त्यामुळे स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतल्यामुळे तुम्हाला स्वतःलाच एक असा कॉन्फिडन्स येऊन जाईल की आपण अशा व्यक्तीकडून शिकत आहोत ज्यांनी स्वतः आउट ऑफ मार्क्स घेतले आहे, त्याच्याकडून शिकण्याचं एक वेगळीच मजा आहे, ठीक आहे। त्याच्याकडून शिकून एक वेगळाच एक कॉन्फिडन्स येऊन जाईल की चला बा, आपल्या शिक्षकांनी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले आणि त्याच्या या नॉलेजचा, त्याच्या या गणिताच्या ट्रिक्सचा, बुद्धिमत्ताच्या ट्रिक्सचा फायदा आपल्याला मिळेल आणि आपल्याला पण पैकीच्या पैकी गुण मिळेल, ठीक आहे। चला, हां क्लासेस माझे मराठी ॲस्पिरंट या ॲपवर आहे। ॲपची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेली आहे। हां, एकदा सांगून देतो, मॅथ्स प्लस रिझनिंग 499 प्राइस आहे बॅच जॉईन करायची। त्यानंतर मॅथ्सची 299 आणि रिझनिंग 249, ठीक आहे। चला, आजची स्ट्रॅटेजी बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे घ्यावे, आउट ऑफ मार्क कसे घ्यावे ते सांगतो। फर्स्ट ऑफ पॉईंट तुम्हाला गणितामध्ये पण मी हा पॉईंट सांगितला होता, आधी जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करा, नंतर पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा विचार करा। सर्वात महत्त्वाचा फर्स्ट थिंग, सुरुवातीला तुम्ही जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करा, ना की पैकीच्या पैकी गुण घेण्याचा, ओके। चला, याला थोडं एक तुम्हाला उदाहरण देतो, पहा। 50 पैकी जर तुम्हाला 40 मार्क भेटत असेल तर 40 प्लस कसे नेऊ, 40चे 42 कसे बनवू, 48 कसे बनवू, 49 कसे बनवू, हा विचार करा। त्याच्यानंतर तुम्हाला 50 पैकी 50 आपोआप मिळून जाईल। आता बघा, ही गोष्ट फॉलो करण्यासाठी 40च्या नंतर कोणते चॅप्टर तुमचे वीक आहे, जरा 50 पैकी तुम्हाला 40 मार्क भेटले टेस्ट सिरीजमध्ये वगैरे, प्रॅक्टिस टेस्टमध्ये 50 पैकी 40 मार्क भेटले गणित आणि बुद्धिमत्तामध्ये,
कोणत्या आपल्या बुद्धिमत्तेसाठी सांगत आहोत, दोन्ही याला लागू पडते. फक्त रिझनिंगसाठी थोडी स्ट्रॅटेजी काही बाबतीमध्ये वेगळी पडते, ते पण तुम्हाला मी इथे सांगत आहोत. समजा 50 पैकी तुम्हाला आज तुमचा स्कोर 40 भेटत आहे, तुम्हाला 40 भेटत आहे, 42 भेटत आहे. हा स्कोर कसा वाढवायचा त्याकडे पहिलं फॉलो करा, त्याकडे फोकस करा. एकच आहे महत्त्वाचं, तुमचे 42चे 40चे आणि 42च्या वर धकत काऊन नाही, तुमचा स्कोर वर का जात नाही, एकच कारण आहे की तुमचे काही चॅप्टर्स किंवा सर्व चॅप्टर्स, मॅक्सिमम चॅप्टर्स वगैरे तुमचे वीक असेल, ठीक आहे, कमजोर असेल किंवा कमकुवत असेल तुमचे चॅप्टर्स. हे एकमेव कारण. एक दुसरं, स्टडी पूर्ण नसेल, स्टडी तुम्ही केला नसेल, हे काही महत्त्वाचे कारण आहे, ठीक आहे. नेक्स्ट कारण तुमचं, आजकाल सर्वजण क्लास लावताय, क्लास ज्या व्यक्तीकडून लावले तुम्ही तो तुमचा निर्णय चुकलेला असेल, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही या गोष्टी फॉलो करा. तुमचं चुकत कुठं आहे, ठीक आहे. बरेचशा व्यक्तीने ऑलरेडी पहिलं क्लास केलेला असेल, 2-2 हजाराचे एकाच विषयाचे क्लास लावले असेल, गणिताचे किंवा बुद्धिमत्तेचे 1000 रुपयाचे क्लास लावले असेल. तुम्ही या गोष्टी तुमची कुठेतरी ते चुकलेली असेल, त्यामुळे ही गोष्ट तुम्ही दुरुस्त करा. माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकू शकता, मी स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले, याचा तुम्हाला फायदा होईल, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट फॉलो करा. नेक्स्ट, आणि हळूहळू तुमचे 40चे 42 होईल, 42चे 45 होईल, 48 होईल, 49 होईल आणि 50 होईल, ठीक आहे. ही गोष्ट तुमची हळू होईल, एका दिवशी तुमची ही गोष्ट होणार नाही, ही गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. चला, नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा मॅथ्समुळे जेवढं, आय रिपीट, तुमचा मॅथ्स जेवढा जास्त स्ट्रॉंग तेवढं जास्त रिझनिंग स्ट्रॉंग. तुमचं मॅथ्स जेवढं जास्त स्ट्रॉंग असेल तेवढं जास्त तुमचं रिझनिंग स्ट्रॉंग होईल, ओके. ही गोष्ट नेहमी फॉलो करा. बघा, त्यासाठीच मी माझ्या बॅचमध्ये सर्वात जास्त 138 का 39 समथिंग व्हिडिओज लेक्चर्स तुम्हाला मॅथमध्ये दिले आहे, आणि जवळपास 80 ते 100 लेक्चर्स तुमचे रिझनिंगमध्ये तुम्हाला मी ते देणार आहोत. 100च्या आसपास किंवा 100च्या वर तुमचे लेक्चर्स तुम्हाला मी ते आता जवळपास 40 लेक्चर झालेले आहे. जवळपास 50 ते 60 लेक्चर तुम्हाला मी आणखी रिझनिंगमध्ये देईल, ठीक आहे, बॅचमध्ये आपल्या. एकंदरीत पाहतात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का, जास्तीत जास्त फोकस तुम्ही मॅथला करा, त्यानंतर रिझनिंगला करा, ओके. जेवढं जास्त तुम्ही मॅथ्स स्ट्रॉंग कराल, जेवढी जास्त मॅथची प्रॅक्टिस कराल, तेवढं जास्त तुमचं रिझनिंग स्ट्रॉंग होईल, ठीक आहे. आणि ह्या गोष्टी फॉलो करून माझं स्वतः मी पैकीच्या पैकी गुण घेतले आहेत, त्याच गोष्टी तुम्हाला मी ते सांगत आहोत, ठीक आहे. मॅथ्समध्ये केलेला फास्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं काम येते. फास्ट कॅल्क्युलेशनचे पण व्हिडिओ माझ्या मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर पडलेले आहे. प्रिव्हियस व्हिडिओज तुम्ही शोधा आणि ते अभ्यासा, ठीक आहे. आणि आपल्या पूर्ण बॅचमध्ये पण तुम्हाला मी फास्ट कसं कॅल्क्युलेशन करायचं ते पण सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक एक सिंगल प्रकारचा क्वेश्चन, एक प्रकारे टाईप म्हणा, त्या टाईपला कसं टॅकल करायचं ते सांगितलं. कसा तो क्वेश्चन, कसा तो टाईप कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करायचा ते पण तुम्हाला मी माझ्या बॅचमध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. काही निवडकच चॅप्टरवर एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतो. एक्झाममध्ये प्रत्येक चॅप्टरवर क्वेश्चन येत नाही, काही निवडकच चॅप्टरवर क्वेश्चन येते, ओके. त्यामुळे पूर्ण बुक रीड करायची गरज नाही, काही मेन पोर्शन आहे तो रीड करायचा आहे तुम्हाला. मॅथप्रमाणे मोठं पुस्तक राहते, पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही, काही गोष्टी वाचायच्या आहे, काही गोष्टी तुम्हाला स्किप करायच्या आहे, ज्या गोष्टी एक्झामच्या दृष्टीने अजिबात महत्त्वाच्या नाहीत त्या. मॅथप्रमाणे रिझनिंगला पण ट्रिक्सने सोडवण्याचा प्रयत्न करा. जसं मॅथला तुम्हाला जास्तीत जास्त ट्रिक्स सांगितल्या, इथं पण तुम्हाला मी ट्रिक्सने सोडण्याचा प्रयत्न करा. बॅचमध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा ट्रिक्स मी सांगितलेल्या आहे, परंतु मॅथच्या तुलनेमध्ये रिझनिंगमध्ये ट्रिक्सचा वापर कमी होतो, ठीक आहे. जिथं वापर करता येईल तिथं वापर करायचा. मॅथ्स अँड रिझनिंगची स्ट्रॅटेजी जवळपास सेमच आहे. मॅथ्स आणि रिझनिंगची स्ट्रॅटेजी जवळपास सेमच आहे. आउट ऑफ मार्क्स घेण्याची स्ट्रॅटेजी म्हणतो मी, ओके. परंतु काही बाबतीमध्ये रिझनिंग मॅथ्सपासून थोडं वेगळं ठरते, किंवा रिझनिंगची स्ट्रॅटेजी मॅथपासून थोडी वेगळी ठरते, ते मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये, काळजी करू नका, ओके. बट काही बाबतीमध्ये रिझनिंगचा स्टडी हा मॅथपेक्षा थोडा इझी जाते, थोडा वेगळ्या पद्धतीने स्टडी करावं लागते, थोडा इझी जाते. आता इझीमध्ये कसं काऊन इझी जाते ते सांगतो.
रिझनिंगला जास्त थेरी शिकावी लागत नाही, मॅथसारखीच थेरी रिझनिंगला शिकावी लागत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त सूत्रांचा वापर किंवा जास्त सूत्र पाठ करावं लागत नाही, जास्त सूत्रांचा वापर इथे रिझनिंगमध्ये होत नाही. डायरेक्ट थोडे ट्रिकी क्वेश्चन असते आणि थोडं माइंड बेस्ड क्वेश्चन असते इथे. ओके, थोडं खूप कमी ट्रिकचा वापर असतो आणि क्वेश्चन थोडे ट्रिकी असतात. मेंटल ॲबिलिटीवर क्वेश्चन जास्त असते. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे तुमची मेंटल ॲबिलिटी किंवा स्मरणशक्ती वगैरे किंवा IQ म्हणू शकता, तुम्हाला इथे क्वेश्चन विचारले जाते रिझनिंगमध्ये. ठीक आहे, अगावच्या खूप साऱ्या ट्रिक्स पाठ करायची गरज नाही, खूप सारं वाचायची गरज नाही रिझनिंगमध्ये, ते तुम्हाला इथे सांगतो. बघा, तुम्हाला खूप सारा स्टडी करायचा आहे. तुमचा सिलेबस जर एक्झाममध्ये एवढा असेल ना, दिलेला एक्झाममध्ये तुमचा एवढा असतो. ठीक आहे, पहा सिलेबस तुमचा एवढा जर सिलेबस असेल ना, एवढा तुमच्या आपल्या नोटिफिकेशनमध्ये कोणत्याही ॲडच्या तलाठी भरतीच्या तलाठी भरती जाहिरातीच्या नोटिफिकेशनमध्ये जर एवढा सिलेबस असेल ना, ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स एवढ्या सिलेबसवर येते. ओके, परंतु तुम्हाला जास्तीत जास्त वाचायचं आहे. आता जास्तीत जास्त वाचायचं आहे म्हणजे का सगळंच वाचायचं आहे का? नाही, काही गोष्टी ज्या अजिबातच येत नाही, अजिबातच आपल्या एक्झामच्या दृष्टीने कामाच्या नाही, एक्झामच्या सिलेबसच्या एकदम पलीकडच्या गोष्टी आहे, त्या गोष्टी वाचायच्या नाही. परंतु जेवढा तुम्हाला सिलेबस दिला आहे नोटिफिकेशनमध्ये त्यापेक्षा जास्त वाचायचं आहे. जेवढं जास्त वाचाल तुम्ही, अगावचं जे वाचता ना ते डोक्याच्या पलीकडे चाललं जाईल, ते स्मरणात तुमच्या राहणार नाही, ते तुमच्या लक्षात राहणार नाही, परंतु ते विसरते. परंतु त्याच्या आतमधलं जे आहे ना, मेन सिलेबस तुमचा जास्त पक्का होते. ओके, आतमधला तुमचा मेन सिलेबस तुमचा पक्का होते. जे वरचं तुम्ही एक्स्ट्रा वाचलं होतं ना, ते तुमचं डोकं ते तुमचं माइंड विसरून जाते, ते विसरते, परंतु आत्मला गोल जास्त पक्का होतो आणि त्याच्याही आत्मला गोल आणखी जास्त पक्का होतो. त्यामुळे तुमचा जो मेन असतो सिलेबस, कोर सिलेबस आहे, तो तुमचा जास्त पक्का होईल. ठीक आहे, जर का तुम्ही सिलेबसच्या पलीकडे काहीच वाचलं नाही, सिलेबसच्या पलीकडे तुम्ही काहीच वाचलं नाही, तर माणसाची आपली स्मरणशक्ती किंवा कोणतीही गोष्ट विसरण्याची एक सवय राहते. त्यासाठी तुम्ही सिलेबसचा शेवटचा कमी महत्त्वाचा पार्ट तुम्ही विसराल. ओके, त्यामुळे तुमचा स्कोर इथे घटेल. ही गोष्ट टाळण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वाचा. ठीक आहे, आणि वाचताना एकदम बिनकामाच्या गोष्टी वाचायच्या नाही. आणि याच्यासाठीच तर मित्रांनो माझे क्लास जॉईन करा, हे तुम्हाला मी इथे सांगत आहोत. कारण की बाकी ठिकाणी ज्यांनी स्वतः पैकी गुण घेतले नाही, त्यांना काय माहीत कसे गुण घ्यायचे पैकीच्या पैकी. ठीक आहे, त्यामुळे निश्चितच तुम्ही मला जॉईन करू शकता, माझी बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, माझ्याकडून शिकू शकता. तुम्हाला एवढा स्टडी करायचा आहे, बस हाच पॉईंट तुम्हाला मी आधी सांगितलं आहे. एवढं म्हणजे जास्तीत जास्त स्टडी करायचं, सिलेबसच्या बाहेर जाऊन स्टडी करायचा आहे, जेणेकरून मधातला गोल तुमचा जास्त पक्का होईल आणि सर्वात लहान गोल तुमचा आणखी पक्का होईल. ठीक आहे, तुम्हाला सिलेबस नोटिफिकेशनमध्ये एवढा असेल ना, तुम्हाला जास्तीत जास्त स्टडी करायचा आहे, जेणेकरून याच्या आत्मला गोल तुमचा जास्त पक्का होईल आणि त्याचे आत्मला कोर सिलेबस आहे, मेन सिलेबस आहे, तो एकदम हार्ड होईल, पक्का होऊन जाईल. ओके, चला, झालं. इथं आपली रिझनिंगची स्ट्रॅटेजी संपलेली आहे. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायची इच्छा असेल, ज्यांना कोणाला मी स्वतः पैकी गुण घेतले, या माझ्या नॉलेजचा ज्यांना कोणाला फायदा करून घ्यायचा असेल, त्यांनी निश्चितच मराठी ॲस्परंट या ॲपवर जाऊन माझी बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बॅचची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. आणि मेन म्हणजे मी का सांगतो माझी बॅच जॉईन करा, कारण की या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स येईल की तुम्ही अशा शिक्षकाकडून शिकत आहे की ज्यांनी स्वतः त्या गोष्टी केल्या आहेत, स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहेत. ठीक आहे, एखाद्या एक्झाममध्ये किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये 50 पैकी 50 गुण घेणं, ज्याच्यापेक्षा वरची पायरी तर राहत नाही. ओके, एवढं तुम्हाला माहिती आहे ना. ही लास्ट स्टेज आहे अभ्यासाची, ही लास्ट स्टेज आहे मार्क्स घेण्याची, गुण घेण्यासाठी. याच्या पलीकडे तर मार्क भेटू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे जेवढी जास्त शेवटची पायरी असेल ना, ती मी पायरी गाठलेली आहे. आणि तुम्ही म्हणाल सर नॉर्मलायझेशनमध्ये जास्त मार्क भेटते, ठीक आहे ना, ते तर मग या ठिकाणी अशा कंडिशनमध्ये मला तर मग जेवढी जास्त नॉर्मलायझेशनची जेवढी जास्त मार्क्स भेटण्याची शेवटची पायरी असेल, ती पायरी पण गाठलेली आहे ऑलरेडी या सिच्युएशनमध्ये. ओके, त्यामुळे तुम्ही ही पण गोष्ट तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे.
चला, नॉर्मलायझेशन न होता 50 पैकी 50 गुण भेटले, याचा अर्थ नॉर्मलायझेशन झाल्यानंतर हे एकदम शेवटची पायरी राहील. ओके. तुम्हाला येणाऱ्या क्वेश्चन्स पैकी, तुम्हाला येणाऱ्या शिफ्ट पैकी मार्क्स घेण्याची, गुण घेण्याची एक शेवटची पायरी किंवा आलेले क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची, आलेले क्वेश्चन बरोबर येण्याची एकदम जी शेवटची पायरी असते, ती शेवटची पायरी मी स्वतः ऑलरेडी गाठलेली आहे. त्यामुळे माझ्या स्ट्रॅटेजी फॉलो करून, माझी क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची ट्रिक्स फॉलो करून, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची पद्धत फॉलो करून किंवा एखाद्या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, प्रत्येक टाईपवर काम करता, प्रत्येक टाईपला कसं टॅकल करायचं ते तुम्हाला मी माझ्या लेक्चर्समध्ये, बॅचमध्ये सांगत आहोत. ठीक आहे. थँक्यू. ओके. ज्यांना कोणाला माझ्याकडून शिकायची असेल त्यांनी निश्चितच माझी बॅच जॉईन करू शकता. थँक्यू.